मग ह्या ऑपरेशन सिंदूरमध्ये एक्झॅक्ट त्यांनी काही लोकेशनला स्ट्राईक केलं, तर ते कसं होतं टेक्निकली? म्हणजे हे इकडे इकडे करायचं आहे, मग त्याचं मॅपिंग कसं होतं? ते एखादा सर्जिकल स्ट्राईक कसा होतो? कुठल्याही इंटेलिजन्सचं जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा हे काल पहलगाम झाला म्हणून आज इंटेलिजन्स केलं असं नसतं. आपल्याला पुढे काय करायला लागेल ह्या कंटिंजन्सीज आपण त्याला म्हणतो, त्या तयार असतात आधीपासून. त्या तयार असतात. आणि प्रत्येक सर्व्हिसकडे फोल्डर्स असतात की भावलपूर, मग कुठला रूट, किती डिस्टन्स, काय काय टार्गेटचा एरिया किती, त्याचे GPS कोऑर्डिनेट्स काय आहेत, गॅप्स काय आहेत, इंटेलिजन्स गॅप्स काय आहेत, म्हणजे आपल्याला अजून माहिती पाहिजे. मग त्या परत इंटेलिजन्स एजन्सीकडे जातात की आम्हाला ह्याच्याबद्दल माहिती द्या. त्यांना 1, 2, 3, 4 महिने लागतात, मग येतात, मग ते परत त्यात भरलं जातं. त्यामुळे असं होत नाही की परवा पहलगाम झाला, काल अटॅक झाला. ह्या सगळ्या टार्गेट्सचं ॲनालिसिस आणि काय करता येईल हे आधी झालेलं असतं. आता मी उदाहरण सांगतो. जेव्हा बालाकोटचं झालं स्ट्राईक, तेव्हा एकच स्ट्राईक केला आपण, आणि तेव्हा आपण लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस करून, POK क्रॉस करून पाकिस्तानमध्ये करून आलो होतो स्ट्राईक. तुम्ही होतात त्यावेळेला? नाही, एअर स्ट्राईक झाली तेव्हा. आता तेव्हाचं जे टार्गेट का सिलेक्ट केलं, कारण ते पूर्णपणे आयसोलेटेड होतं. आणि तेव्हा आपल्याला अजून जास्ती काळजी घ्यायची होती की उगाच सिव्हिलियन एरियात नको. तेव्हाही बहावलपूर, मुरीद हे डिस्कस नक्की झालेलं असणार, पण कोलॅटरल डॅमेजचे पॉसिबिलिटी जास्ती असल्यामुळे त्यावेळेला कदाचित एकच जर टार्गेट सिलेक्ट करायचं आहे तर मग अशा ठिकाणी करू जिथे कोलॅटरल डॅमेज व्हायची शक्यताच नाही. आज डिसिजन असा घेतलेला असेल त्यांनी की झालं बहावलपूरच्या आसपास कुठे तर होऊ देत कोलॅटरल डॅमेज, पण कम्पेअर्ड टू द वेपन सिस्टम दॅट वर अवेलेबल, आता किती 2019 मध्ये ऑलमोस्ट 6-7 वर्षापूर्वी, आज ज्या वेपन सिस्टम्स अवेलेबल आहेत आणि ज्या डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत त्या मोर ॲक्युरेट आहेत. त्यामुळे कुठले प्लॅटफॉर्म्स? म्हणजे जे आता रफेल म्हणा किंवा MiG-29 म्हणा, सुखॉईज म्हणा, तर हे जे डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्स आहेत आणि जे वेपन्स ते डिलिव्हर करू शकतात ते जास्ती ॲक्युरेट आहेत. आता कुठले आपल्याकडे वेपन्स आहेत आता? जे काय आता त्यांनी 3 टाईपचे मिसाईल्स वापरलेत, एक 30 किलोमीटर, एक 250 किलोमीटर रेंजचे, पण त्यांची जी ॲक्युरेसी आहे ती त्याला सर्क्युलर एरर ऑफ प्रॉबेबिलिटी म्हणतात, CEP. ती CEP 10 मीटर सारखी आहे. म्हणजे तुम्ही जिथे त्याला सांगाल इथे पडायचं आहे, त्याचं सर्कल मारलं तर 10 मीटर किंवा 15 मीटरच्या आसपास चुकू शकतो तो, त्याच्याहून जास्ती चुकत नाही तो. प्रिसाईज आहे. हां, तो नॅचरली तो, त्यामुळे डिसिजन मेकिंगमध्ये त्यांनी हे घेतलं. पण असं म्हणणं की काल बहावलपूर सिलेक्ट केलं, नाही. बहावलपूर हॅज बीन ऑन टार्गेट लिस्ट 20 वर्षापासून. कारण आणि म्हणूनच मी जे म्हणतो ना की आज पाकिस्तानला बोलायचं फारसं उरत नाही, कारण अमेरिकन इंटेलिजन्स एजन्सीजला सगळ्यांना माहिती आहे बहावलपूर, मुरीद के, कोटली फोटली हे सगळं त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते अजिबात असं म्हणणार नाहीत की इथं फक्त सिव्हिलियनच होते. ते त्यांना खोलीत बोलून सांगतील, नाही ते बाहेर काय म्हणायचं ते म्हणा, पण आम्हाला माहिती आहे काय होतं तिथं. सो टार्गेट सिलेक्शन इज नॉट रँडम आणि असं सडन, पर्टिक्युलरली अशा टाईपच्या केसमध्ये. असं तसं बघायला गेलं तर सगळ्या भारतीय जनतेला वाटतंय की आता ह्याचा सोक्षमोक्ष लागायला हवा, कारण खूप वर्ष चालू आहे. तर मग इफ वी डिसाईड टू गो टू वॉर, तुम्हाला काय वाटतं कशा घडामोडी घडतील पुढच्या नेक्स्ट काही म्हणजे आठवड्यांमध्ये, दिवसांमध्ये, इफ वी डिसाईड टू गो टू वॉर? पण आपण हे प्रीसपोज करतोय ह्या ह्याच्यामध्ये की इफ वी डिसाईड टू गो टू वॉर, कारण की बिकॉज दॅट इज आयदर द बेस्ट ऑर द वर्स्ट विच कॅन हॅपन. कारण मला तर वाटतच नाही आहे की आपण सुरुवात केली आहे, बरोबर आहे, पण
आपलं जे काय गणित सुरुवात करतानाचं होतं ते आपण आधी जसं डिस्कस केलं की आपण आता त्यांना सांगतोय की तुम्हाला युद्ध सुरू करायचं असेल तर करा, आम्ही युद्ध करत नाही आहोत. कारण आपल्याला युद्ध म्हणजे काय याची जाणीव आहे. बरं, आणि काय असतं ना, सामान्य माणूस जे आपल्यासारखे आहेत ना ते म्हणतात करून टाकावं एकदा सोक्ष बरोबर आहे. पण हा विचार केलाय का आपण की 71ला आपण बांगलादेश निर्माण केला, आता 30, 40, 50 वर्षानंतर ते आपल्या विरुद्ध आहेत. आपण पाकिस्तानचा सोक्षमोक्ष करू म्हणतो म्हणजे काय करणार आपण? तेच मी विचारते. तिथे जाऊन आपण ते काबीज करून बसणार आहोत, जे आजच्या जगात शक्य नाही. का? कारण की कुठल्याही दोन गोष्टी आहेत. समजा आपण म्हटलं की आम्ही फक्त पंजाब आणि POK कॅप्चर करणार आहोत, कारण POK आमचाच आहे. ते होणार नाही आहे, कारण POK तुमचा असला तरी तिथली माणसं सगळी तुमची नाही आहेत. जे आज तुम्हाला काश्मीर खोरं एवढंसं आहे ते पूर्णपणे कंट्रोल करायला 30-40 वर्ष लागली. POK त्याच्या 5 पट मोठा आहे. तिथली जनता तुमच्या बाजूने नाही आहे, पाकिस्तानच्या बाजूने नसतील पण तुमच्या बाजूने नाही आहेत. मग तुम्ही ते कसं कंट्रोल करणार आहात? घेतलं समजा तरी. तर म्हणून हे जे एक असतं ना की आपण एकदा संपून टाकू ना पाकिस्तानला, पण संपून टाकू म्हणजे काय, तिथे माणसं राहणारच ना शेवटी. त्या माणसांवर कोणीतरी राज्य नाही म्हणत गव्हर्नन्ससाठी पाहिजेच आपल्याला, का आपण करणार होते. तो हे कॉम्प्लिकेशनमध्ये मला नाही वाटत आपल्या देशाचं भलं आहे की एकदा सोक्षमोक्ष करून टाका. हां, काय करता येईल आहे की पाकिस्तान आहे त्याचे 4 तुकडे करा. ते करायला तुम्ही मदत करू शकता. म्हणजे काय? म्हणजे बलुचिस्तानला मदत करा, तुम्ही इंडिपेंडंट व्हा. सिंध कराचीला मदत करा, तुम्ही इंडिपेंडंट व्हा. आणि खैबर पख्तूनवाला अफगाणिस्तानच्या थ्रू मदत करा, तुम्ही इंडिपेंडंट व्हा. गिलगिट बाल्टिस्तानला होणं, तुम्ही इंडिपेंडंट व्हा. हे तुम्ही करू शकता. म्हणजे मग त्यांनाच डिवाइड करायचं. त्यांनाच डिवाइड. त्यांनी आपला काय फायदा होणार? पाकिस्तानचं स्ट्रेंथच राहणार नाही ना काही. आज त्यांचं स्ट्रेंथ जी आहे ती पंजाबी मुस्लिम जो तिथला आहे तो ह्या सगळ्या लोकांवर राज्य करतो. आणि त्यामुळे आता हळूहळू सगळे सेंट्रिफ्युगल फोर्सेस चालू झालेले आहेत. सिंधमध्ये MQMच्या वेळेला सिरियस झालं, मग ती काय PDP पार्टी आली आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी भुत्तोची, आणि मग ते पंजाबी मुसलमानांनी त्यांना म्हटलं की तू एक फॅमिली आम्ही बरोबर ठेवू तुमची. पण बलुचिस्तान अजून त्यांच्याबरोबर नाही आहे, खैबर पख्तूनवा नाही आहे. इंटरेस्टिंगली खैबर पख्तूनवामध्ये एका मुल्लांनी काल स्टेटमेंट दिलं आहे मॉस्कमध्ये, आणि ते व्हायरल आहे की जर लढाई झाली तर आम्ही तुमच्याबरोबर नाही आहोत. सो इन्स्टेड ऑफ वी अटॅकिंग देम, त्यांना इंटरनली डिव्हाइड करा तुम्ही. आणि ज्या फॉल्ट लाईन्स आहेत ऑलरेडी, म्हणजे आपण त्या क्रिएट नाही केलेल्या, त्या आहेत इन इफेक्ट. जे ते आपल्या सोसायटीमध्ये इतके वर्ष करायचा प्रयत्न करत आहे की जी आपल्या सोसायटीमध्ये एक हिंदू मुस्लिम फॉल्ट लाईन आहे ती डेव्हलप करायचा ते प्रयत्न करतात निरनिळ्या प्रकारे. आणि काश्मीर टेररिझम वॉज बेस्ड ऑन दॅट की मुसलमान खतऱ्यामध्ये आहेत काश्मीरमधले, म्हणून आम्ही लढतोय, जिहाद करतोय आम्ही. तो त्यांच्याकडे आहेत या फॉल्ट लाईन्स, त्या डेव्हलप करा ना. तुम्ही आपलं सैन्य पाठवून लाहोर कॅप्चर करण्यापेक्षा तुम्ही ते 5 कोटी बलुचिस्तानला द्या, ते हत्यार घेतील विकत, कुठनं घ्यायची असतील तिथनं. सो माय थिंग इज की आपण युद्ध करण्यामध्ये चाणक्य असता तो म्हणला असता हे असलं काही करू नका, तिथे आहे ते मरणार आहेत ऑलरेडी, फक्त जरा त्यांना लवकर मरू द्या ना, मदत करा त्यांना. पण आपण युद्ध करून सोक्षमोक्ष करणं हा जो एक कॉन्सेप्ट आहे ना आपल्या नॉर्मल माणसांमध्ये, हा कॉन्सेप्ट इज नॉट बेस्ड ऑन लॉजिक. सोक्षमोक्ष होणार नाही ना, आपण काय सगळे मारून थोडेच टाकणार तिथले. तिथला शेवटी जो माणूस आहे, तिथला जो कॉमन मॅन आहे, तो कुठे जाणार? तो राहणारच ना. आणि त्याला याच्याशी काही देणं घेणं नाही असलं जरी
जर त्याला ह्याच्याशी अँटी इंडिया असेल तर तो आपल्या डोक्याला त्रास होईल. जर अँटी इंडिया नसेल तर आधीच आपल्या पॉवर्टी रेषेच्या खाली जे लोक आहेत त्यांना वर आणता आणता आपले 50 वर्ष गेली, त्या अजून लोकांना पॉवर्टी रेषेतनं बाहेर काढता काढता अजून कित्येक वर्ष जातील. म्हणजे हा सगळा विचार केला तर सोक्षमोक्ष होणार नाही आहे. एक सर्जरी करून होणारं नाही, हे कॉस्मेटिक करून होईल. आवडलं. हे खूप डिप्लोमॅटिक झालं ना. त्यांनाच त्यांचे 4 भाग करायचे आणि तिथेच तो शत्रू विकन होऊन जाईल. हां, तिथंच आपल्याला काहीच करायला लागणार आपल्याला नाही. काही म्हणजे आपल्याला त्यांना मदत करायला मदत लागेल. करायला लागेल. पण आपण अटॅक करण्यात काही तुम्ही जसं म्हणलात की जर ॲडवायझर असेल तर मी तर हेच सांगेन की ह्या इश्यूचा प्रोग्रेशन मी ऑलरेडी डिस्क्राईब केलं की ते फार तर फार जॅक टाकतील, त्याच्या पुढे काही कोणी करणार नाही. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.